नमस्कार, मी सूरज राठोड. आज आपण पाहणार आहोत नवीन टॉपिक एलिमेंट अँड टाइप ऑफ एलिमेंट. हा क्लास 10 मधील बेसिक कन्सेप्ट आज आपण स्टडी करणार आहोत. तर एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट इज अ सबस्टन्स दॅट मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ एटम इज कॉल्ड ॲज एलिमेंट. एलिमेंट म्हणजे असा पदार्थ जो फक्त एकाच प्रकारच्या ॲटमने बनलेला आहे. अशा सबस्टन्सला आपण एलिमेंट असं म्हणतो. तर एलिमेंटचे एक्झाम्पल आहे, आता गोल्ड आहे, गोल्ड, आयरन, silver, sodium, potassium are the common example of the element. एलिमेंट म्हणजे असा सबस्टन्स जो फक्त एकाच प्रकारच्या ॲटमने बनलेला आहे. त्या सबस्टन्सला आपण एलिमेंट असं म्हणतो. आता एलिमेंटला सायंटिस्टने 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे. तर एलिमेंटचे 3 ग्रुप आहे. पहिला ग्रुप जो आहे तर त्याला आपण मेटल असं म्हणतो. दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरा का आहे मेटलॉइड. देर आर 3 ग्रुप ऑफ एलिमेंट: मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू, मेटलॉइड म्हणजे धातू. मेटल म्हणजे धातू. मेटल कोणाला म्हणायचं? आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे सबस्टन्स हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय असतात? गुड कंडक्टर असते. ते जनरली हार्ड असतात. अशा सबस्टन्सला आपण काय करतो? काय म्हणतो? मेटल असं म्हणतो. यांची प्रॉपर्टी अजून काही मेटलला काय असते? लश्चर असते, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, स्ट्रॉंग, ड्युरेबल. जे काही सबस्टन्स असते त्यांना आपण मेटल असं म्हणतो. नेक्स्ट आहे नॉन मेटल. नॉन मेटल म्हणजे काय? अधातू. नॉन मेटल इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल आर व्हेरी सॉफ्ट. नॉन मेटल एकदम सॉफ्ट असतात आणि मेटल एकदम हार्ड असते. नॉन मेटल बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असते. म्हणजे त्याच्यामधून नॉन मेटल मधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. फक्त एकच नॉन मेटल आहे एक्सेप्शन मध्ये, कोणता? ग्राफाइट, ज्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होते? फ्लो होते. नॉन मेटल बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल मधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. आता नॉन मेटलचे एक्झाम्पल कोणते आहे? कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, असे खूप सारे नॉन मेटलचे काय आहे? एक्झाम्पल आहे. नॉन मेटलची प्रॉपर्टी अजून एकदा, नॉन मेटल सॉफ्ट असतात, त्याच्यामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही आणि त्यांना लश्चर नसतो. मेटलचे प्रॉपर्टी: मेटल हॅव लश्चर, मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, मेटल आर हार्ड. नेक्स्ट वन इज अ मेटलॉइड. The element that show the both properties of metal and non-metal. असा एलिमेंट जो दोन्हीचे प्रॉपर्टी दाखवतो, मेटल अँड नॉन मेटलच्या, तर त्या एलिमेंटला आपण काय म्हणणार? मेटलॉइड असं म्हणणार. असा एलिमेंट जो मेटलचे बी काही कॅरेक्टर दाखवतो आणि नॉन मेटलचे बी कॅरेक्टर दाखवतो, त्याला आपण काय म्हणणार? मेटलॉइड असं म्हणणार. एक्झाम्पल आहे सिलिकॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा. थँक्यू.